नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या काय आहे? तुम्हाला वाटेल पैसे कमी आहेत किंवा नोकरी मिळत नाही, पण खरी समस्या ही नाही आहे. खरी समस्या ही आहे की तुम्ही शाळेत आणि कॉलेजमध्ये गणित, इतिहास शिकलात, पण पैशांबद्दलचे खरे धडे कधी शिकला नाहीत. जर मी तुम्हाला विचारलं, नोकरी करून तुम्ही खरंच श्रीमंत होऊ शकता का? तर तुमचा प्रामाणिक विचार काय असेल? रॉबर्ट कियोसाकी म्हणतायत, मी 2 वडिलांसोबत वाढलो. एक माझे स्वतःचे वडील म्हणजे गरीब वडील, आणि दुसरे माझ्या मित्राचे वडील म्हणजे श्रीमंत वडील. गरीब वडील नेहमी सांगायचे, चांगले शिका, सुरक्षित नोकरी शोधा. श्रीमंत वडील म्हणायचे, पैसे कमवण्यासाठी काम करू नका, तर पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा. आज आपण त्याच रिच डॅड पुअर डॅड पुस्तकातील असे 3 धडे पाहणार आहोत, जे तुमचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकतील. चला सुरू करूया. रॉबर्ट कियोसाकी यांच्या दोन्ही वडिलांनी खूप मेहनत केली, खूप शिक्षण घेतले, पण आयुष्यभर एक वडील पैशांसाठी संघर्ष करत राहिले, तर दुसरे वडील श्रीमंत होत गेले. फरक बुद्धीचा नव्हता, फरक होता मानसिकतेचा. गरीब वडील म्हणायचे, पैसा ही सर्व समस्यांची मुळे आहेत. श्रीमंत वडील म्हणायचे, पैशाची कमतरता ही सर्व समस्यांची मुळे आहे. चला तर मग या श्रीमंत वडिलांनी दिलेला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा बघूया. धडा 1. श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत. आपण सगळे काय करतो? आपण शाळेत जातो, चांगले गुण मिळवतो, चांगली नोकरी मिळवतो, आणि मग काय? आपण पैशांसाठी काम करायला लागतो. महिनाभर काम करायचे, पगार आला की घर भाडे, लाईट बिल, कर्जाचे हप्ते भरायचे, आणि मग पुन्हा पुढील महिन्याच्या पगाराची वाट बघायची. यालाच रॉबर्ट कियोसाकी म्हणतायत रॅट रेस, म्हणजे उंदरांची शर्यत. यात आपण धावत राहतो, पण संपत्ती मात्र वाढत नाही. श्रीमंत लोक काय करतात? श्रीमंत लोक पैसे कमवण्यासाठी काम करण्याऐवजी पैसे कमवणाऱ्या सिस्टीम्स तयार करण्यासाठी काम करतात. ते अशी मालमत्ता तयार करतात जी त्यांना झोपेत असताना देखील पैसे कमवून देते. म्हणूनच ते एकदा कष्ट करतात, पण त्याचा फायदा त्यांना आयुष्यभर मिळत राहतो. धडा 2. संपत्ती आणि कर्ज किंवा देणी यातील फरक. हा या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा आणि लोकांना गोंधळात टाकणारा धडा आहे. लोकांना वाटते की त्यांचं मोठं घर ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे, पण कियोसाकी म्हणतात हे पूर्णपणे चुकीचे आहे. सोप्या भाषेत लक्षात ठेवा, संपत्ती, असेट्स, जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते ती संपत्ती, असेट्स असते. उदाहरण, भाड्याने दिलेलं घर, शेअर मार्केटमधील गुंतवणूक किंवा तुमच्या चॅनलचा ॲड रेव्हेन्यू. कर्ज किंवा देणी, जी गोष्ट तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते ते कर्ज किंवा देणी असते. उदाहरण, स्वतःचं मोठं घर, महागडी कार, क्रेडिट कार्डचे कर्ज. सामान्यतः लोक कर्ज घेऊन लायबिलिटी म्हणजे मोठी कार विकत घेतात आणि त्याला असेट्स मानतात. श्रीमंत लोक ते असेट्स विकत घेतात आणि त्या असेट्समधून आलेला पैसा वापरून दुसऱ्या असेट्समध्ये गुंतवणूक करतात. यामुळे त्यांचा रोख प्रवाह म्हणजे कॅश फ्लो नेहमी वाढत राहतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही किती पैसे कमवता यापेक्षा तुम्ही किती पैसे टिकवून ठेवता आणि ते पैसे तुमच्यासाठी किती पैसे कमवतात हे महत्त्वाचे आहे. धडा 3. स्वतःचा व्यवसाय आणि गुंतवणूक करण्याचे महत्त्व. गरीब वडील नेहमी म्हणायचे, नोकरी कर आणि सुरक्षित राहा. श्रीमंत वडील म्हणायचे, धोका घ्या आणि आर्थिकदृष्ट्या हुशार बना. श्रीमंत लोक शारीरिक श्रम करण्याऐवजी आर्थिक शिक्षणावर खूप जोर देतात. ते शाळेतील नाही तर बाजारातील धडे शिकतात. यासाठी तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. 1. व्यवसाय तयार करा, म्हणजे नोकरी करतानाच एक छोटा साईड बिझनेस किंवा गुंतवणुकीची सिस्टीम उभी करा. ही तुमची संपत्ती आहे. 2. गुंतवणुकीचे नियम शिका. बँकेतील बचत खात्यातून तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये पैसे कसे गुंतवायचे हे शिकून घ्या. पैशाची भीती न बाळगता हुशारीने धोका घ्या. निष्कर्ष आणि कृती. तर मित्रांनो, रिच डॅड पुअर डॅडचा मुख्य संदेश हा आहे की आयुष्यभर रॅट रेसमध्ये धावत राहण्याऐवजी तुमच्या आर्थिक शिक्षणात गुंतवणूक करा. आजच ठरवा तुमच्यासाठी असेट काय आहे आणि लायबिलिटी काय आहे. आजच ठरवा तुम्ही पैशासाठी काम करणार की पैसा तुमच्यासाठी काम करेल.
तुम्हाला हे आर्थिक धडे आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हे धडे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. असेच अधिक उपयुक्त मराठी सारांश पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पुस्तक वाचण्याची आम्ही शिफारस करतो. पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत भेटूया.